नमस्कार, मीनाज किचन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण गुजराती स्टाईल मेथी भाकरी बनवणार आहोत। अशीच जर मेथी भाकरी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। मेथी ही भाजी संपूर्ण भारतामध्ये पिकवली जाते आणि प्रत्येक राज्यामध्ये याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि ही भाजी खायला चविष्ट असल्यामुळे आणि औषधीही असल्यामुळे सर्वजण आवडीने खातात आणि त्याचे पदार्थ आपण वेगवेगळे बनवत असतो। आज आपण असाच एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत जो सर्वांना आवडणार आहे। मेथी भाकरी बनवण्यासाठी मी येथे एक जुडी मेथीची निवडून घेतलेली आहे। एक वाटी मेथीसाठी मी येथे साधारण अर्धी वाटी तेल वापरलेले आहे। मेथी निवडताना आपल्याला फक्त याचे पानेच घ्यायचे आहे, काड्यांचा वापर बिलकुलही करायचा नाही। हे पहा, अशा पद्धतीने मेथी आपल्याला या तेलामध्ये छान कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची आहे। मेथी परतताना मिठाचा वापर आपण केलेला नाही, त्यामुळे मेथीला पाणी बिलकुल सुटत नाही आणि मेथी पटकन कोरडी होते। हे पहा, तुम्ही पाहाल एक 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त क्रिस्पी अशी आपली मेथी येथे फ्राय झालेली आहे। थंड झाल्यानंतर ही मेथी आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे। तेल एका साईडला झालेले आहे। ही मेथी हाताने चोळली तर पूर्ण चुरा होतो। मेथी भाकरी बनवण्यासाठी आपल्याला येथे लाल तिखटाऐवजी मी लाल मिरची आणि लसणाची पेस्ट वापरलेली आहे। पांढरे तीळ, थोडासा ओवा लागणार आहे, जिरे लागणार आहे। ओवा हाताने थोडासा चोळून टाकायचा आहे, जेणेकरून त्याची टेस्ट चांगली लागते आणि स्मेलही चांगला येतो। हे पहा, अशा पद्धतीने कोणत्याही पदार्थामध्ये ओवा आपल्याला याच पद्धतीने टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळदी पावडर येथे लागणार आहे। तुम्ही येथे लाल मिरची ऐवजी लाल तिखट वापरले तरी चालेल। आता एक वाटी मेथीसाठी मी येथे मोठी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। हे गव्हाचे पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे। जवळजवळ 5 ते 7 मिनिटं हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ मळताना जास्त घाई करायची नाही, कारण पीठ तुमचे जेवढे चांगले मळले जाईल तेवढ्याच तुमच्या मेथी भाकरी येथे चांगल्या होणार आहे। म्हणून पीठ छान मळून घ्यायचे आहे। असा सर्व मिश्रणाचा गोळा येथे तयार झाला पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने बऱ्यापैकी आपले पीठ येथे मिक्स झालेले आहे। आता हलकेसे थोडेसे पाणी घेऊन हलक्या हाताने आपल्याला हे पीठ पुरीचा जसे आपण पीठ मळतो तसे पीठ मळून घ्यायचे आहे। त्याचा छान गोळा तयार झाला पाहिजे। पाणी एकदम टाकू नका, हवे तसे पाणी टाका। आपण ही मेथी भाकरी बनवतोय ती गुजराती स्टाईलची आहे, त्यामुळे ती हेल्दीच आहे आणि यामध्ये तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल। आणि ही भाकरी जी आहे ही भाकरी कमीत कमी 15 दिवस आरामात टिकते। हे पहा, अशा पद्धतीने आपले मिश्रण येथे एकदम परफेक्ट तयार झालेले आहे। जास्त घट्टही नाही व जास्त पातळी नाही, एकदम मीडियम असे आपले हे मिश्रण येथे तयार झालेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे। अर्धा तास झालेला आहे, पीठ आपले छान भिजलेले आहे। एका साईडला आपल्याला तवा तापायला ठेवायचा आहे। पिठातील काही पोर्शन घेऊन हे पीठ आपल्याला पुन्हा थोडेसे हलक्या हातावरती मळून घ्यायचे आहे। पोळपाटावरती कोरडे पीठ टाकून घेतलेले आहे, त्यावरती आपल्याला चपाती जशी आपण लाटतो तसे हे पीठ लाटून घ्यायचे आहे आणि याच्या आपल्याला भाकऱ्या तयार करायच्या आहे। आता मी येथे पीठ वापरलेले आहे। सुरुवातीला कोरडे पीठ वापरले, परंतु दुसरी लाटी बनवताना मी पीठ वापरण्याची मला गरज पडली नाही, कारण मेथी फ्राय करताना आपण जे तेल वापरलेले होते ते तेलही या मिश्रणामध्ये खूप छान मिक्स झालेले होते, त्यामुळे पिठाचा वापर आपल्याला करायची गरज पडलेली नाही। हे पहा, अतिशय मस्त अशी आपली येथे लाटी तयार झालेली आहे। जास्त जाडही नको व जास्त पातळी नको, थिकनेस तुम्ही जर पाहाल तर एकदम परफेक्ट आहे। जर तुम्ही जास्त जाड लाटी लाटली तर आपल्या ज्या भाकऱ्या आहेत त्या थोड्या लूज होतात आणि क्रिस्पी होत नाही। या पद्धतीने ग्लास वाटी काय असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही हवे तशी शेप येथे त्याला देऊन घेऊ शकता। अशा पद्धतीने हे पहा, अतिशय मस्त अशा आपल्या इथे भाकऱ्या तयार झालेल्या आहे। ह्या भाकऱ्या आता तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तव्यावरती थोडे तेल टाकलेले आहे।
हे तेल टाकून यावरती आपल्याला ह्या भाकऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एक 5 ते 7 मिनिटांमध्ये ह्या भाकऱ्या एकदम मस्त अशा स्लो टू मिडियम हीटवरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। हे पहा, तुम्ही पाहाल कलर एकदम सुरेख आलेला आहे। ह्या भाकऱ्या दिसायला जितक्या सुंदर दिसतात तितक्याच चवीलाही लागतात आणि भरपूर दिवस टिकतात। लहान मुले तर याला फार आवडीने खातात। तुम्हाला जर प्रवासासाठी बाहेर जायचं असेल तर तुम्ही ह्या भाकऱ्या सोबत घेऊन जाऊ शकता। ह्या भाकऱ्या कमीत कमी 15 दिवस तरी आरामात टिकतात आणि अशाच क्रिस्पी राहतात। मेथीची भाजी म्हणा किंवा पराठे वगैरे आपण नेहमीच खात असतो, अशा भाकऱ्या तुम्ही एकदा तयार करून पहा। जसं खाकऱ्याची जी टेस्ट लागते सेम तशीच टेस्ट या भाकऱ्यांची लागते। अतिशय क्रिस्पी आणि चवीलाही खूप छान होतात, खमंग लागतात। लहान मुले मेथीची भाजी खायला कंटाळा करत असतील तर तुम्ही टिफिनला अशा या भाकरी तयार करून देऊ शकता। एक भाकरी आपण तोडून पाहू। हे पहा, अतिशय मस्त अशी क्रिस्पी आपली येथे मेथी भाकरी तयार झालेली आहे आणि बनवायलाही खूप सोपी आहे। मी जेव्हा पहिली बनवली तेव्हा एक तवा तर सर्वांनी 7-8 भाकऱ्या एका वेळी सहज खाल्लेल्या आहे। बनवताना थोड्या जास्त बनवा, कारण खूप छान लागतात आणि आपण कोणताही पदार्थ बनवल्यानंतर लवकर बनवत नाही, तो पदार्थ आपल्याला खायला मिळत नाही, म्हणून बनवताना थोड्या जास्त बनवा। खूप मस्त या भाकऱ्या येथे तयार होतात। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। थँक्यू, धन्यवाद।